तर लाडकी बहिणीसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही महिन्याचे हप्ते अजून आलेले नाहीत. त्यांनी आता मोर्चा काढायला सुरुवात केली आहे. नेमकं त्यांचं कारण काय त्यांना अजून स्पष्ट झालेलं नाही की नेमकं त्यांचे पैसे कोण्या कारणासाठी रुकलेले आहेत. त्यासाठी तुम्ही एक हा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. मी केवायसी केली, सक्सेसफुल पण झालं आणि इथं आल्यानंतर सांगतात की तुमची केवायसी चुकली, त्याच्यामुळे तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही. तर आम्हाला तो कसा काय मिळणार? ई केवायसी होती की जर ई केवायसी परत चालू झाली तरच तुम्हाला ते पैसे मिळतील, नाही तर नाही मिळतील याचं काही सांगता पण येत नाही. जे जे चालू होतील ते मिळतील असे सांगितले, पण ती ई केवायसी चालू झाल्याच्या नंतर. तर विषय असा झाला की केवायसी केल्यामुळेच सर्व महिलांचे हप्ते बंद झाले आहेत. तर त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला त्यांनी असेच कन्फ्युजन क्रिएट केले की नेमकं केवायसी करता वेळेस त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते, होय होय करायचे की नेमकं नाही नाही करायचे. अशाने तो सगळा धिंगाणा झालेला आहे. सुरुवातीला नाही नाही करायचं असं सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे सगळ्या महिलांनी नाही नाही करून ते फॉर्म भरून टाकला आणि केवायसी पूर्ण केली असे त्यांना मेसेज आले. त्यानंतर असा विषय झाला की बाबा नाही नाही करायचं नव्हतं, तर तिथं होय होय करायचं होतं. तर त्यानंतर राहिलेल्या महिलांनी पुन्हा केवायसी चालू झाल्यानंतर होय होय करून पुन्हा डबल केवायसी केली. त्यामुळे ते पूर्ण गोंधळ झाला आणि त्यांच्याकडे जे डेटा त्यांना पाहिजे होता ते तर मिळालाच नाही, तर नुसता धिंगाणा होऊन बसला. आता ज्या महिलांनी व्यवस्थित केवायसी केली, होय होय ऑप्शन 2दा निवडले, त्यांनाच पैसे आलेले आहेत. आणि ज्यांनी फक्त नाही नाही निवडलं होतं आणि अशा तऱ्हेनं त्यांनी घर बसल्या कोणाच्या हातून किंवा CSC केंद्रवाल्याच्या हातून केवायसी करून घेतली, तर त्याचा ते तसा हप्ते रोखले, तसं त्यांचा धिंगाणा चालला आहे. तर त्यावर तटकरे मॅडमने महत्त्वाच्या सूचना दिल्या की योजनेच्या प्रभावी अवलंबनीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबरची ती केवायसीची तारीख मुदत देण्यात आली होती आणि काही कारणास्तव केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे आणि क्षत्रिय ते धिंगाणा झालेला आहे ती की केवायसी सगळी यांची चुकलेली आहे. त्याच्यामुळे हप्ते बंद झाले आहेत. आता फिजिकलमध्ये तुम्हाला समोरासमोर येऊन तुमची केवायसी करणार आहेत. त्यासाठी त्यांनी क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे त्यांनी सर्व राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आता काय होईल नेमकंच एखादा महिना लागू शकतो. आता महिलांची पुन्हा एकदा केवायसी होईल. ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांची होईल किंवा मग डबल ज्यांची झाली किंवा नाही झाली त्यांची दोघीची पण होऊ शकते. तर अशी बाब झालेली आहे. तर काळजी करू नका. एका महिन्याच्या आतमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर सॉल्व्ह झालं लगेच तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला खाली सबस्क्राईब बटन दाबून द्या, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करून द्या.